सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या ओझर बुद्रुक गावामध्ये आम्ही दरवर्षी संताजी जगनाडे महाराजची पुण्यतिथी साजरी करत असतो। त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व समाजांनी एकमतानं, एका दिलासानं, मोठ्या आनंदानं, उत्साहानं या आमच्या ओझर गावामध्ये संताजी जगनाडे महाराज आपल्या किली समाजाचे वंशवाडी असलेले, आम्ही त्यांच्या वंशात असलेले यांचं त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचं अनुकरण घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्ही ज्याप्रमाणे दरवर्षी हा सोहळा साजरा करत असतो त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही हा सर्व दिलासानं, एकमतानं आम्ही सर्व समाजांनी साजरा केला आहे। तरी संताजी जगनाडे महाराज हे एक आपल्या समाजाचं एक वैभव आहे, आपली संस्कृती आहे। त्यांनी आपल्याला तेली समाजाला एक चांगले विचार दिले आहे। वास्तविक पाहता संत हा एका समाजाचा नसतो, पण तो जन्माला आल्यावर त्याला नाव ठेवलं जातं किंवा हे कोणत्या समाजाचे आहे, पण जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे। संत हा जो आहे हा समजा जगासाठी आहे, सर्व समाजासाठी आहे, पण एक निमित्त म्हणून संताजी जगनाडे महाराज या समाजामध्ये जन्माला आले म्हणून त्यांना एक संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी समर्पित करण्यात आलं। म्हणून सर्व महाराष्ट्रभर आपला जो तेली समाज आहे तो या संताजी महाराजांचा जन्म असो, सोहळा असो का पुण्यतिथीचा सोहळा असो हा साजरा करतो। त्यांचा जन्म सोहळा 8 डिसेंबरला असतो आणि पुण्यतिथी सोहळा हा मार्गशीर्ष वद्य 13 म्हणजे आजचा दिवस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी तेली समाज असेल त्या त्या ठिकाणी समजा समाज हा मोठ्या उत्साहानं साजरा करतो। म्हणून या समाजावर या संतांनी जे उपकार दाखवले, उपकार केले आणि त्यांच्या शब्दानं हा समाज मार्ग दावणे गेले, आधी दयानिधी संत ते त्यांच्या मार्गानं हा समाज चालू आहे। म्हणून या समजा समाजाला संताजी महाराजांनी अधिक आमच्यावर आशीर्वाद द्यावे आणि या समाजाला पुढे जाण्याची चालना मिळावी अशी मी भगवंताच्यांनी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी संपूर्ण गावांनी सहकार्य करून आणि मोठं उच्चारण देऊन या सोहळ्याला मदत केली, सहकार्य केलं, त्याबद्दल मी संपूर्ण गावाचे, संपूर्ण समाजाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी संताजी महाराजांनी एक चांगले आशीर्वाद द्यावे आणि हा कार्यक्रम सतत या गावामध्ये चालू राहावा आणि सर्व समाजांनी याला प्रोत्साहन द्यावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि संताजी चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो। जय हरी, जय संताजी।